Students, today we are going to discuss the second lesson in second unit, and the name of the lesson is the house builder. We have already seen the warming up and chit chat of this text, and today we will see the actual story or actual text of the story. So let us start. This is a story of a mason. Actually, the house builder is a story of a mason. Mason is one who build with stone, bricks and cement. म्हणजे ज्याला आपण गवंडी म्हणतो, जो घर बांधून देतो, स्वतः जो भिंती रचतो, विटा रचतो, भिंत बनवतो, त्याला आपण म्हणतो राजकाम करणारे व्यक्ती, मिस्त्री. तर त्याला शुद्ध मराठीमध्ये शब्द आहे गवंडी. तर ही एका गवंडी व्यक्तीची कथा आहे. हू वर्क फॉर ए बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. हू म्हणजे जो, वर्क म्हणजे काम करत होता, फॉर ए बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर यू नो व्हेरी वेल, ठेकेदार. तर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी तो काम करत होता. द मॅसन ऑलवेज स्ट्रो. येथे शब्द आहे विद्यार्थ्यांनो स्ट्रो. द मॅसन ऑलवेज स्ट्रो टू डू हीज वर्क टू परफेक्शन. स्ट्रो मीन्स मेक ग्रेट एफर्ट्स. मेड ग्रेट एफर्ट्स. ही मेड ग्रेट एफर्ट्स. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न आणि ग्रेट एफर्ट्स म्हणजे खूप प्रयत्न करणे. ही मेड ग्रेट एफर्ट्स टू डू हीज वर्क टू परफेक्शन. आणि त्याचं जे काही बांधकाम होतं ते परफेक्ट, अतिउत्तम बनण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता. ॲज सून ॲज म्हणजे जसे. अ हाऊस हॅड बीन डिझाईन. ॲज सून ॲज ए हाऊस हॅज बीन डिझाईन. डिझाईन म्हणजे त्याची डिझाईन तयार करणे घराची. बाय आर्किटेक्ट. आर्किटेक्ट यू नो. आर्किटेक्ट म्हणजे आपण म्हणू वास्तुविशारद. तुम्हाला माहीत आहे की आपण जनरली घराचा नकाशा वगैरे तयार करतो आजकाल आधुनिक काळामध्ये. घर कशा प्रकारे बांधायचं, कोणती रूम घरामध्ये कुठे असायची, जिना कुठे असायचा, यासाठी आता आपण पूर्ण प्लॅनिंगनिशी, डिझाईननिशी घर बांधतो. त्याला म्हटलं आहे की वास्तुविशारदाकडून एकदा का घराचा डिझाईन तयार झाला अँड डिटेल, आणि पूर्णपणे त्याचं डिटेल जे आहे, डिटेल फायनलाइज बाय इंजिनियर. इंजिनियर म्हणजे अभियंता, वी कॅन से. आणि घराचा डिझाईन, घराचा आराखडा कोण तयार करते? आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. आणि त्याचं डिटेल कोण फायनल करते? तर इंजिनियर. द कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ज्याने घर बांधायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, पैशाचा व्यवहार करणारा व्यक्ती. वूड सेंड फॉर द मॅसन. मग ते सर्व डिटेल कोणाकडे पाठवत होता? कोण पाठवत होतं? कॉन्ट्रॅक्टर. कोणाकडे पाठवत होता? मॅसनकडे. अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग. अँड लिव्ह म्हणजे सोडणे. द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. ऑफ बिल्डिंग द हाऊस म्हणजे घर बांधण्याची. टू हिम म्हणजे त्याला म्हणजे कोणाला? मॅसनला. म्हणजे एकदा का डिटेल फायनलाइज केले इंजिनियरने की मग कॉन्ट्रॅक्टर ती संपूर्ण घर बांधकामाचे डॉक्युमेंट्स मॅसनकडे द्यायचा आणि ती घर बांधण्याची जबाबदारी मग मॅसनची व्हायची. द मॅसन. आता हा जो मॅसन होता, गवंडी होता, वूड देन, नंतर तो काय करायचा? विदाऊट वेस्टिंग एनी टाईम. ही डज नॉट ऑर डिड नॉट वेस्ट द टाईम अँड स्टार्ट हिज वर्क. तो बांधकाम सुरू करायचा. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. आणि हा जो मॅसन आहे, हा याचं बांधकामाचं जे कार्य आहे हे इंटरेस्टनं करायचा, खूप उत्साहाने आणि खूप असं इंटरेस्टने करायचा. काम आहे बुवा म्हणून नाही करायचा, तर त्यामध्ये तो रस घ्यायचा. अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. अँड डू म्हणजे करणे, इट म्हणजे बांधकाम, फुल डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स कमिटमेंट टू द टास्क.
आपण त्याला म्हणतो समर्पण. ही डू ऑल द वर्क विथ डेडिकेशन. ही मेड शुअर म्हणजे तो खात्री करायचा दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियल यू नो व्हेरी वेल. विटा, गिट्टी, सिमेंट, रेती हे सर्व काही ते बेस्ट आहे, चांगल्या कंपनीचं, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे याची तो खात्री करायचा. अँड ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट म्हणजे मोजमाप. ऑफ वॉल म्हणजे भिंती, डोअरवे म्हणजे प्रवेशद्वार, आर्क म्हणजे कमान, एक्सेट्रा वेअर परफेक्ट. अँड ही गेव ॲन एक्सलंट अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. त्याने घेतलेलं भिंतीचं माप, दरवाजाचं माप, कमानीचं माप हे एक्सलंट असायचं, परफेक्ट असायचं. अँड गेव एक्सलंट अँड अपीलिंग फिनिशिंग टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. आणि तो जे काही बांधकाम करायचा ते अत्यंत परफेक्ट असायचं, रेखीव असायचं, कोरीव असायचं. द ओनर ऑफ द न्यू हाऊस. ओनर म्हणजे मालक. ऑफ न्यू हाऊस बिल्ट म्हणजे जे नवीन घर बांधलं जात होतं त्याचा मालक. वूड बी मोर दॅन सॅटिस्फाईड अँड विथ कन्स्ट्रक्शन. हे इतकं सुंदर असं कोरीव असं बांधकाम पाहून तो नवीन घराचा मालकसुद्धा आनंदी होऊन जायचा, समाधानी होऊन जायचा. बिकॉज ऑफ झील अँड डिग्लिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स. बघा, झील, डिग्लिजन्स, लॉयल्टी, परसिस्टन्स, दीज आर द क्वालिटीज ऑफ मॅसन. गवंड्याच्या या क्वालिटीज आहे. व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ मॅसन? The qualities of mason are zeal, diligence, loyalty, persistence. Zeal means here great enthusiasm and energy in effort. Zeal म्हणजे उत्साह. Diligence constant careful effort. Diligence म्हणजे सततचं परिश्रम. Loyalty म्हणजे प्रामाणिकपणा आणि persistence means continuous efforts. आपण म्हणू that he displayed in his work. Display म्हणजे त्याच्या कामात दिसत होतं. The mason was in great demand. आणि तो जो मॅसन आहे तो उत्साही होता, प्रामाणिक होता, सतत प्रयत्न करणारा होता. म्हणून द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड. त्याची खूप मागणी होती. अँड फेच म्हणजे ओढून आणणे. द गुड बिझनेस म्हणजे चांगला व्यवसाय. टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि त्या मॅसनचं काम चांगलं असल्यामुळं त्याची डिमांड होती. आणि डिमांड असल्यामुळं त्याचा कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा खूप बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट येत होते. सबसिक्वेंटली. आणि त्याचप्रमाणे द कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तो जो कॉन्ट्रॅक्ट घेणारा व्यक्ती होता. रिकम्पेन्स म्हणजे मोबदला देणे, कामाचा मोबदला देणे. रिकम्पेन्स, हिअर वी कॅन सी रिकम्पेन्सेड मनी गिवन फॉर वर्क म्हणजे कामाचा मोबदला देणे. द मॅसन हँडसमली म्हणजे चांगल्या प्रकारे. मॅसनसुद्धा क्वालिटीचं काम करत होता आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा त्याला चांगल्या प्रकारचा रोजगार देत होता, चांगल्या प्रकारचा पगार देत होता. विथ व्हेरी गुड सॅलरी. खूप छान पगार तो देत होता. ही कुड न मीट. आता इतका पगार तो देत होता की ही कुड मीट द नीड ऑफ फॅमिली. की मॅसन कुड मीट भेटू शकत होता किंवा पूर्ण करणे. इथे मीट म्हणजे भेटणे नाही होत तर पूर्ण करणे होते. नीड म्हणजे गरजा. ऑफ हिज फॅमिली म्हणजे त्याच्या कुटुंबाच्या. सफिशियंटली विदाऊट एनी स्कॅरिटी म्हणजे कमतरता. म्हणजे मॅसनला तो इतका छान पगार देत होता की मॅसन त्याच्या घरातील संपूर्ण गरजा पूर्ण करू शकत होता. की मॅसन त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्णपणे भागवू शकत होता. इतका पगार तो त्याचा कॉन्ट्रॅक्टरसुद्धा त्याला देत होता. कारण की मॅसनसुद्धा क्वालिटीचं काम करत होता. द मॅसन. मग आपण पुढे पाहू की द मॅसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. द मॅसन वर्क विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर. डिवोशन म्हणजे समर्पण. खूप असा तल्लीन होऊन मनसोक्त असा तो मन ओतून तो अनेक वर्ष त्यानं काम केलं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. आता तो मॅसन ग्रँडफादरसुद्धा म्हणला, आजोबा म्हणला. म्हणजे त्याच्या मुलालासुद्धा लेकरं झाले. म्हणजे तो आता म्हातारा झाला. देन ही डिसायडेड म्हणजे निश्चय केला. दॅट इट वॉज अ टाईम टू रिटायर.
You know very well that when the person became old, like age of 58 or 60, he cannot do physical work or hard physical work, so he thought of retirement. And now, because he became a grandfather, he also decided to become or to take the retirement from the work. And retirement means stop the working or job. And he also wanted to play or he want to spend म्हणजे खर्च करणे, टाईम म्हणजे वेळ, प्लेईंग विथ ग्रँड चिल्ड्रेन, नातवंड नात नातूसोबत त्याला आता आपल्या जीवनातील उर्वरित वेळ घालवायचा होता. म्हणून तो रिटायरमेंटचा प्लॅन करत होता. बीइंग अ फर्म माइंडेड, बीइंग म्हणजे होता, असणे. अ फर्म माइंडेड म्हणजे निश्चयी व्यक्ती, पर्सन. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन. मग त्याने आपला रिटायरमेंटचा डिसिजन त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितला, ज्याच्याकडे तो काम करत होता. त्या कॉन्ट्रॅक्टरला ऑफ हिज टू रिटायर फ्रॉम द हाऊस बिल्डिंग म्हणजे त्याला हे बांधकामाचं काम सोडायचं आहे असं त्याने सांगितलं. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन नाऊ, कारण की हा माणूस जो होता, मॅसन जो होता, हा चांगलं कार्य करत होता आणि म्हणून द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन मीन्स निराश होणे, फेल डिसअपॉइंटेड, निराश झाला की आपल्या हाताखालचा एक चांगला क्वालिटीचं काम करणारा माणूस आता रिटायर होणार आहे याचं त्याला खूप वाईट वाटलं. टू लॉस सच एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मॅसन, आणि म्हणून त्याने अर्ज म्हणजे विनंती करणे, अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब, त्याने विनंतीसुद्धा केली की जॉब कंटिन्यू कर, सुरूच ठेव. बट टू नो व्हेल म्हणजे काहीही उपयोग झाला नाही. ऑफ नो यूज, काहीच उपयोग झाला नाही त्याच्या विनंतीचा, म्हणजे मॅसनने त्याचा निर्णय बदलवला नाही, म्हणजे तो ठाम राहिला की आपल्याला आता रिटायर व्हायचं आहे. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड म्हणजे निश्चय करणे. अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन म्हणजे सुरू ठेवणे. काय कॅरी ऑन करायचा रिफ्यूज केलं त्याने, रिफ्यूज म्हणजे नाकारणे, टू कॅरी ऑन म्हणजे काम सुरू ठेवणे त्याने नाकारलं. सो नाऊ द मॅसन हॅज डिसाइडेड टू रिटायर. द मॅसन वर्क फॉर द कॉन्ट्रॅक्टर अँड द मॅसन वर्क व्हेरी वेल, सो ही वॉज इन ग्रेट डिमांड. अँड when he decided to retire from his work, the contractor was disheartened, and though he requested him to work continue, but he was made his mind to retire. So the remaining topic we will see in next video. Okay, we will stop here.